राजधानी सातारामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि हे 99वे साहित्य संमेलन. मी बरोबर स्टेजच्या समोर आहे. पाठीमागं स्टेज मुख्य स्टेज आहे. या ठिकाणी उद्या 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे आणि याची तयारी सध्या सुरू आहे. अत्यंत भव्य दिव्य असलेलं हे छत आणि यामध्ये असलेली ही बैठक व्यवस्था मी तुम्हाला दाखवतो आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी VIP अशा पद्धतीची ही बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. खरं तर सातारामध्ये हे साहित्य संमेलन होत असताना छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी हे असलेलं हे स्टेडियममध्ये अत्यंत चांगली या ठिकाणी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. खरं तर माझ्या डाव्या बाजूला या बाजूला बरोबर या ठिकाणी ग्रंथदालन म्हणजेच पुस्तक विक्री सदनता सोय करण्यात आलेली आहे. याचबरोबर माझ्या स्टेजच्या मागच्या बाजूचा जो आहे तर कवी कट्टासारखे किंवा गझल कट्टा यासारखे अत्यंत चांगले सोय करण्यात आलेली आहे. हे VIP कक्ष आहे डाव्या आणि उजव्या बाजूला. याचबरोबर साऊंड सिस्टम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेली दिसते. खरं तर हे सातारामध्ये असलेलं हे साहित्य संमेलन हे अजरामर व्हावं, संपूर्ण जगभर जावं यासाठी सातारकर प्रत्येक या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. या ठिकाणी तुम्ही बघत असाल की या ठिकाणी VIP कक्ष हे करण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूला LED सोय केली गेलेली आहे. ही मीडियासाठी जे स्टेज आहे ते मोठे कॅमेरे जे लागणार आहेत चॅनल्सचे या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. ही ऑडिओ सिस्टम आणि व्हिडिओ सिस्टमची सोय करण्यात आलेली आहे. याचबरोबर हे स्टेज भव्य आणि दिव्य स्वरूपाचं हे स्टेज या ठिकाणी दोन्ही बाजूला खरं तर हा लूक देण्यात आलेला आहे की राजवाड्याचा म्हणजेच खरं तर शिवकालीन हा लूक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि अशाच पद्धतीनं हे जे स्टेज आहे याचबरोबर या सिस्टममध्ये आणि आता आज ग्रंथदिंडीचं या ठिकाणी